तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्यात। परिचारिका कामबंद आंदोलनावरती असल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण सेवा मात्र बाधित झाली आहे। त्याच्यावर मोठा परिणाम झालेला आहे। सध्या परिचारिकांचं हे 1 दिवसाचं कामबंद आंदोलन आहे। वेगवेगळ्या मागण्यांसाठी या सर्व परिचारिका आंदोलनावर ठाम आहेत। आजचा हा 1 दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलेला आहे। 18 वर्षापासून आम्ही मागण्यांचा पाठपुरावा करतो, पण शासन आणि प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे। आणि यानंतर जर शासन आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। अनेक रिक्त पद आहेत, मेट्रन पासून तर ते ट्युटर, नंतर इंचार्ज सिस्टरचे मध्ये त्यांनी 1000 पद भरले, परंतु अजून घाटीमध्ये सुद्धा आज 21 ते 22 पद रिक्त आहेत। मेट्रनची 5-6 पद रिक्त आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिक्त पद ठेवली जातात। ट्युटरची 18 वर्षापासून रिक्त पद आहेत। या आणि अशा आमच्या अनेक मागण्या आहेत। त्यानंतर DHS मध्ये सरळ सेवेने भरती होऊन अधिपरिचारिका रुजू झालेल्या आहेत आणि आता 2 वर्षानंतर त्यांना पुन्हा परीक्षा देण्यात आहे। मग सरळ सेवेची परीक्षा तुम्ही घेतली कशासाठी? हे आणि असे जे जाचक नियम काही ठिकाणी केले जातात। DMR मध्ये रुजू झालेल्या लोकांना परीक्षा नाही आणि सरळ सेवा सेम म्हणजे सारखीच आहे। आरोग्य विभागातली सरळ सेवा आणि वैद्यकीय शिक्षण विभागातली सरळ सेवा। वैद्यकीय विभागामध्ये परीक्षा घेतली जाणार नाही आणि तिकडे आणि पण आम्ही जर परीक्षा देऊनच जर सेवेमध्ये रुजू होतो तर ही परीक्षा, या जाचक परीक्षा कशासाठी घेतली जाते? या परीक्षेला पण आमचा विरोध आहे। या आणि अशा आमच्या आर्थिक मागण्या पण आहेत, त्यासाठी आज आम्ही हा टोकन स्ट्राईक केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, एकीकडे या महिला सांगतायत नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत, मात्र अशा पद्धतीनं जो भोंगळ कारभार आहे तो किती काळापासून सुरू आहे आणि यावरती आता नेमकी काय भूमिका असणार आहे शासनाची? तिथल्या प्रशासनाने काही प्रतिक्रिया दिली आहे का? नक्कीच आपण बघितलं तर आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील हे सगळे परिचारिक जे आहेत ते संपावर गेलेले आहे। आता घाटी रुग्णालय संभाजीनगरचं म्हणजे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्यामुळे साहजिक या सगळ्या संपाचा परिणाम आता रुग्णसेवेवर होणार आहे। आता या परिचारिकांच्या मागण्या काय तर गेल्या अनेक दिवसांपासून वेतनवाढ असेल, वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी ते प्रत्येक वेळी जे आहे तर आंदोलन करतात। यावेळी त्यांना आश्वासन दिले जातं, मात्र पुढे आश्वासन जे आहे तर ते पाळले जात नाही आणि त्यामुळे हे परिचारक जे आहे तर वेळोवेळी आंदोलन करतात। यापूर्वी देखील त्यांनी आंदोलन केली होती आणि आज देखील आपण संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता, मात्र कोणताही तोडगा निघाला जो आहे तर तो कालपर्यंत निघाला नव्हता आणि त्यामुळे आज ते संपावर गेलेले। आता या सगळ्या संपाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। परिचारकांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र या संपामुळे याचा परिणाम जो आहे तो नक्कीच रुग्णांवर होणार आहे आणि फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर अहिल्यानगर, जालना, बीड येथील अनेक रुग्ण जे आहे तर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात येतात, त्यामुळे याचा फटका देखील त्यांना देखील बसणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र यावर तातडीनं तोडगा निघावा ही मात्र अपेक्षा आहे, जेणेयोगे रुग्णसेवा जी आहे ती खंडित होऊ नये।